म्हणजे 1 चमचा जर मध घेत असेल तर इथं 2 चमचे आपल्याला तूप घालायचं आहे. आता तूप जर 2 चमचे घेत असेल तर आपल्याला साखर आहे ती 4 चमचे घ्यायची आहे. अगदी शास्त्रयुक्त पद्धतीने हे मोजमाप आहे ते योग्य प्रमाणात मी सांगत आहे. आता 4 चमचे आपण साखर घेतलेली आहे. त्यासाठी इथं मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. दही हे अगदी आंबट नसावं, ताजं दही असावं. आता इथं दही घातलेलं आहे. दही आणि हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पंचामृत हे आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे. बरेच जण पंचामृत हे सकाळी अनुशापोटी घेतात. अतिशय हे फायदेशीर ठरतं. आता हे छान मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्यात आपल्याला 1 वाटी रूम टेम्परेचरचं हे दूध घालायचं आहे. आता इथं आपलं हे पंचामृत तयार झालेलं आहे.